यवतमाळच्या आरणी महागाव तालुक्यात तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा. जवळपास 25 घरांची पडझड. अनेक ठिकाणी झाडं पडल्याने रस्ते बंद. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव, खामगाव तालुक्यात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक घरांवरची छतं उडाली. अकोल्याच्या अकोटमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस. पणस गावात धान्याच्या गोदामावरचे पत्रे उडाले तर अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान. पंढरपूर तालुक्यात कासेगावसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती. वादळी वाऱ्यामुळे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात पूस येथील एका मंदिराची स्वागत कमान कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. जवळच उभा असलेल्या कारचा मात्र चुराडा. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. केळी पिकासह अनेक घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. गिरीश महाजनांकडून पाहणी. जळगावच्या रावेर आणि जामनेर तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा. केळी बागांचं मोठं नुकसान. घरांवरचे पत्रेही उडाले. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. उमरगा तालुक्यातील भांताळ गावातल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू तर अनेक दुकानांची छतं उडून गेल्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान. 31 मे दरम्यान केरळात तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनचं आगमन होणार. 15 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून व्यापणार. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती. पुढील आठवड्यात सोमवारपासून मुंबईत हलक्या पावसाची शक्यता. सोमवार ते बुधवार मुंबईत हलक्या सरींचा अंदाज. रेमल वादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशात रेड अलर्ट. आजूबाजूच्या 10 राज्यांना पावसाचा इशारा. एअरपोर्टही बंद. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावात पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट. 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात 15 दिवस पुरेल इतकाच जलसाठा. मृत साठ्यातून रोज 5 MLD पाण्याचा उपसा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या खैरखेडा गावात पाणी टंचाई कायम. पाण्यासाठी खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगरकड्यावरून 1 किलोमीटरपर्यंत पायपीट. मुंबईतल्या अंधेरीत 29-30 मे रोजी पाणीपुरवठा बंद. काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा. यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद. पारा 45.5 अंशांवर. गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. मालेगावमध्ये तापमान उच्चांकी स्तरावर. तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत. उन्हाच्या दाहकतेनं नागरिक हैराण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील वडाळा भक्ती पार्क परिसरात नालेसफाईच्या पाहणीला सुरुवात. 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली होती. बीकेसी परिसरात मिठी नदीजवळ मुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईची पाहणी. मिठी नदीतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम. जोगेश्वरी इथल्या मजास नाला परिसरात देखील मुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईचा आढावा. हार्डबेस लागेपर्यंत नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सहकार्य करावं. नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमण काढणं गरजेचं. त्यामुळे पाणी साचणार नाही. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे हा आमचा उद्देश. लोकप्रतिनिधी म्हणून आशिष शेलार पाहणी करत असतील तर चांगली गोष्ट. यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. नाशिकमधील गोदावरी नदीपात्रातील पाणवेलींची थर हटवण्यास सुरुवात. पावसाळ्यापूर्वी पाणवेली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची डीप क्लिनिंग मोहीम. एकाच दिवसात तब्बल 130 मेट्रिक टन राडारोडा. 30 मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि 79 टन कचऱ्याचं संकलन. तब्बल 336 किलोमीटर रस्त्यांचीही महापालिकेकडून स्वच्छता. नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड. सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी. नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवरील छाप्यात 26 कोटींची रोकड जप्त. 89 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज हस्तगत. नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरील छापेमारीत बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली. आयकर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आल्याची माहिती. नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर सलग 3 तास आयकर विभागाची कारवाई. नाशिक, नागपूर, जळगाव या 3 पथकांची संयुक्त कामगिरी. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिसचे मारेकरी कोण अशा विषयावर निबंध लेखन स्पर्धा. निबंध स्पर्धेतून पुणेकरांच्या भावना कळतील. पुण्यातील ड्रग्ज पब वाहतुकीचा प्रश्न याबाबत अनेकदा सभागृहात आवाज उठवला. मात्र प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली जाते. निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. धंगेकरांची मागणी. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ऍक्टिव्ह मोडवर. अनधिकृत वाकड इथल्या रूफ टॉप हॉटेलवर हातोडा.
राष्ट्रवादी सोसायटी कनेक्टनं राबवलेल्या वेध भविष्याचा सोसायटी अभियानाचा अजित पवारांकडून आढावा. अभियानाचा सोसायटीमधील समस्या सोडवण्यास फायदा होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या कार्यकाळात वाढ. 30 एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. 1 महिन्यानं वाढवला कार्यकाळ. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कर्जवाटप, दुष्काळ, अतिवृष्टीच्या निधीवर डल्ला मारल्याचा आरोप. आमदार गोपीचंद पडळकरांकडून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी. भाईंदरच्या उत्तनमध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक. देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय, गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांची उपस्थिती. समृद्धी महामार्गावरून 1 कोटी वाहनांचा प्रवास. MSRDCला 725 कोटी रुपयांचा महसूल. समृद्धीवरून डिसेंबर 2022 पासून ते 23 मे 2024 पर्यंत 99 लाख वाहनं धावली. कोल्हापुरात भरलेल्या पेनशोला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनात 7 लाखांचा पेन पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी. लातूरमध्ये सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा आज समारोप. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण. पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईसाठी नवी मेघडंबरी. पुढील 500 वर्षांसाठी विठ्ठल रखुमाई नव्या मेघडंबरीत विसावणार. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र कुंथुगिरी इथे श्री कुंथुसागर गुरुदेव यांचा गुणानुवाद आणि अभिनंदन समारोह संपन्न. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या विविध राज्यातील भाविकांची सोहळ्याला उपस्थिती. गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक 8,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिनाभरातली तिसरी मोठी कारवाई. कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड. राजेंद्रनगर परिसरात हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोनं तस्करीच्या घटनांमध्ये 74% वाढ. एका वर्षात DRIच्या अधिकाऱ्यांकडून 500 किलोपेक्षा जास्त सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश. पुण्यातील बाणे रस्त्यावर मध्यरात्री ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. नाशिकच्या चांदवडमधील निमोण गावी विहिरीत डंबर कोसळला. 19 वर्षीय चालकाचा मृत्यू. विदर्भ तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या झरी-जामणी तालुक्यात अनधिकृत बीटी बियाणांची विक्री. कृषी विभागानं सापळा रचून 1,46,000चा मुद्देमाल जप्त केला. दोघांवर गुन्हाही दाखल केला. बुलढाण्याच्या देवारी गावात पाण्याच्या शोधात आलेलं अस्वल 50 फूट खोल विहिरीत पडलं. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अस्वलाला पाण्याबाहेर काढण्यात वनविभागाला यश. गेल्या काही दिवसांपासून T4 वाघीण आणि तिच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. मे महिन्यात आतापर्यंत 2,500 पर्यटकांनी भेट दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील विहीरगाव परिसरात सागवानाची अवैधपणे तोड. अतिसंरक्षित ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती. वनविभागाकडून चौकशी सुरू. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीनं रोखून धरली वाघाची वाट. खातोडा ते मोहर्ली दरम्यान मार्गावरचा प्रकार. यावर तक्रार मिळताच प्रशासनानं चौकशीचे आदेश दिले आणि 9 जिप्सी चालकांवर कारवाई देखील केली. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील SBI बँकेचं ATM फोडलं. 8 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची माहिती. गेल्या 6 दिवसांमध्ये जालन्यात ATM चोरीची ही दुसरी घटना. गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 6 लाख रुपये घेऊन चोरटे फरार. धाराशिवच्या तुळजापूरमधली घटना. प्लॉटच्या रजिस्ट्रीसाठी जात असताना दुचाकीच्या डिक्कीमध्ये महादेव राठोड यांनी ही रक्कम ठेवली होती. चहा पिण्यासाठी थांबले असताना हा सगळा प्रकार घडला.
नंदुरबारमध्ये आठवड्याभरापासून वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ. सततच्या वातावरण बदलामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमधील बाजारात भुईमुगाचे दर घसरले. भुईमुगाला 4.5 ते 6 हजारांचा दर, क्विंटल मागे 1000 रुपयांची घसरण. सोन्याच्या दरात प्रतितोळा 2200 रुपयांची घट. 4 दिवसात सोन्याचे दर 74,500 वरून 71,800 वर. दर घसरल्यानं सोनं खरेदीदारांना दिलासा. चांदी प्रतितोळा 91,500 रुपयांवर. आठवड्याभराच्या तुलनेत चांदीच्या दरात घट. दिल्लीत बाल रुग्णालयाला आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये 7 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू तर 12 मुलांना वाचवलं. गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग. आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू. 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश. आगीत गेम झोन जळून खाक. राजकोटमधील टीआरपी गेम झोन आग प्रकरणी 28 जणांचं डीएनए सॅम्पल गांधीनगरला पाठवलं. नमुना परीक्षणाच्या अहवालानंतर सर्व मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.